खूप सुंदर असं या श्रावण महिन्यामध्ये घरोघरी हा उपासना यज्ञ चालू आहे आणि जन्मापासून मरेपर्यंत आपण जो सगळा खटाटोप करत असतो तो फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी की सुख मिळवण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी. आणि सद्गुरू आपल्याला सातत्यानं तेच सांगत आहेत की आनंदी राहण्यासाठी कुठल्या प्रकारचं आपल्याकडे शहाणपण असावं लागतं. तर शहाणपण नावाची गोष्ट ही दिवसेंदिवस दुर्मिळच होत चाललेली आहे. आजच्या या मोबाईलच्या जमान्यामध्ये जे ज्ञान देणारी संस्कार पीठ होती, एकतर वाचन दुर्मिळ होत चाललेलं आहे आणि पुरातन काळात घरात जी वयस्कर माणसं होती ती जे काही ज्ञान सांगायचे, काही आध्यात्मिक वारसा असायचा, काही खरं ज्ञान देणारे गुरु असायचे. त्यानंतर दररोज सकाळची देवपूजा असेल, संध्याकाळची शुभंकरोती असेल, तर हे कल्चर सगळं मागं पडत चाललेलं आहे मोबाईलच्या टीव्हीच्या जमान्यामध्ये. आणि ह्यात सगळ्यात महत्वाचं कसं आहे, एकटा माणूस सुखी होऊ शकत नाही. तुम्ही कुटुंबात असा, समाजात असा, एकटा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. मला काय कुणाची गरज नाही आणि मी हा अहंकार एक माणसाजवळ असतोय. आणि हे अहंकार म्हणजे खरं तर अज्ञान आहे आणि सद्गुरू हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. आणि सद्गुरूंनी 5000 वर्षापासूनच ऋषीमुनींचं तत्वज्ञान अभ्यासले, सगळ्या संतांची शिकवण अभ्यासल्या आणि माणसं कशी आजूबाजूला वागतात. सद्गुरू सुद्धा संसारिक होते आणि 60 वर्ष नोकरी करता करता त्यांना कुटुंबात, शेजारी, नोकरीच्या ठिकाणी जे जे काही अनुभव माणसांकडून येतात, कुठल्या प्रकारची माणसं असतात, याच्यावर सद्गुरूंनी सखोल चिंतन करून सहज आणि सोपी साधना निर्माण केल्या. म्हणजे सद्गुरू जे सांगतात ते सहज आहे आणि जे मिळणार आहे ते पण सहज आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आटापिटा करायला लागत नाही आणि जीवन जगण्यासाठी खूप सोपे नियम आहेत. काही अवघड नियम नाही आहेत, पण हे सोपे नियम जे जाणतात तेच जीवनात यशस्वी होतात. आणि जे याला अवघड करून टाकतात शहाणपणाने ज्ञान न घेता, ज्ञान हे शक्ती आहे, ज्ञान हे बल आहे, ज्ञान हे अस्त्र आहे, शास्त्र आहे, पण हे खरं आणि शुद्ध ज्ञान आज जगात दुर्मिळ झालेलं आहे. म्हणजे जगात दोन गोष्टी दुर्मिळ आहेत, एक म्हणजे अचूक मार्गदर्शन आणि दुसरं म्हणजे चांगली संगत. आणि ह्या जमान्यामध्ये मग सगळ्यात सोपं काय आहे, कुटुंबात ज्यावेळी आपण एकत्र राहत असतो, जप तप क्रिया बरंच काय काय करत असतो, पण सद्गुरू काय म्हणतात, एकमेकांची मन जपणं हाच खरा जप आहे. मग प्रत्येकाचा अहंकार आडवा येत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण रोजच्या जीवनामध्ये आपण कामात इतकं व्यस्त होऊन गेलेलो आहोत की आपल्याला एकमेकांचं कम्युनिकेशन दुर्मिळ झालेलं आहे. म्हणजे संवाद दुर्मिळ झालेला आहे. पूर्वीच्या काळी पारावर लोक बसायची, ते संवाद असायचे, किंवा घरात सुद्धा संध्याकाळच्या वेळी जेवणाच्या वेळी सगळी जेवणं एकत्रित व्हायची, त्यावेळी चर्चा व्हायच्या आणि एकमेकांचं विचार समजायचं. पण हे सगळ्या गोष्टी दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. तर नेमकं शहाणपण कशात आहे, आणि प्रत्येकाला काय वाटतंय, माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, मी म्हणतो तसंच झालं पाहिजे. पण जगात 800 करोड लोक आहेत, एक माणूस दुसऱ्यासारखा नाही, एकाचा आवाज दुसऱ्यासारखा नाही, एकाचं चालणं बोलणं दुसऱ्यासारखं नाही. तर प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. तर हेकेखोर असून कधीही चालणार नाही. तडजोड हे जीवनाचं श्रेष्ठ मूल्य आहे. मोडतोड करण्यात शहाणपण नाही, तडजोड करण्यात शहाणपण नाही. आणि सगळ्या गोष्टींना म्हणजे बघा, ईश्वरानं, परमेश्वरानं आणि निसर्गानं काय केलंय बघा. तुम्ही कुठेतरी गावाला जाणार असता, तुम्ही बस स्टँडवर जाता, बस येत्या, तास 2 तासाचा प्रवास होतोय, बस स्टँड कुठं पोचायचंय ते ठिकाणी येते, कंडक्टर बेल मारतोय आणि तुम्ही उतरून जाता. तसं आपण प्रत्येक जण एक 60-70 वर्ष 80 वर्षाचे एक बसमध्येच बसलेलं आहे, एक प्रवास आहे हा. आणि ह्या प्रवासामध्ये आनंदी जीवन जगायचं असेल तर काय लागतं माणसाजवळ? म्हणजे निसर्गात 84 लाख जीव जन्माला
आलेले आहेत. म्हणजे माणूस जसा एक प्राणी आहे तसे 84 लाख प्राणी इथं वास्तव्य करतात. पण माणूस सोडला तर सगळेजण आनंदी आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट बघायची निसर्गातलं, जनावर बघा, पशु पक्षी प्राणी, ही सगळी निसर्ग नियमांना फॉलो करतात. त्यांना माहिती आहे देण्याचा नियम, आणि प्रत्येक जण देत असते. आणि माणूस एवढा बिलंदर आहे की तो द्यायला मागत नाही. ते कधी हास्य पण देणार नाही, कधी कुणाला आनंद देणार नाही. नेहमी कसं आहे म्हणजे काय, दुःखाचं वाटप करण्यात सगळेजण एक्सपर्ट आहेत. आणि माझं काय विशेष महत्व दुसऱ्याला जाणवून द्यायचं आहे. रुसवे फुगवे मनात काय आहे ते बोलणार नाही. बोलणं सोडलं तर सोल्युशन निघते काय. सकाळ सकाळी नवरा कामावर चाललेला असतोय आणि किरकोळ कारणावरनं बायकोचं भांडण होतंय. नवरा बिचारा जाताना तो विसरून गेलेला असतोय, तो कामाच्या नादात विसरलेला असतोय, मी सकाळी बायको बरोबर भांडलो होतो. पण बायको मात्र काही विसरत नाही. ती संध्याकाळी येऊपर्यंत ती दिवसभर प्लॅनिंग करते, यायला आता आल्यानंतर उभा करायचं काय आडवा करायचं. मग संध्याकाळच्या वेळी तो 7 वाजता दिवसभर दिवसभर दमून भागून आलेला असतोय. तो विसरलेला पण असते सकाळी भांडलेलं होतं म्हणून. पण बेल वाजवली, पिंजारलेल्या केसाने दरवाजा उघडायचा, बोलणार नाही काय नाही. सोफ्यावर येऊन बसलं, चहा आणून देणार. ते विचारला तुला, ती म्हणणार मला नको आहे. जेवण काय बोलणं नाही काय नाही. तास गेलं, 2 तास गेलं, 9 वाजता जेवणाचं ताट दिलं. ते म्हणणार तुला, मला भूक नाही आहे. मग असं करता करता बघा त्याला कळाले. असं असते काय. झोपायला गेल्यानंतर हिचं तोंड इकडं हिचं तोंड इकडं, दोघात 3 फुटाचं अंतर. झोप त्यालाही नाही त्यालाही नाही. शेवटी माघार घेणारे तडजोड करणारे नवरेच असतात. का ग झोपली का, ती लगेच सकाळी 10 वाजता चालू झालेलं भांडण रात्री 2 पर्यंत चाललेलं आहे. ताण किती वाढणार. आणि मला हेच सांगायचं की आजची तारीख 14 ऑगस्ट 2024 ही तारीख तुमच्या आयुष्यात परत नाहीये. आज तुम्ही भांडण तंटा केला, एकमेकांना वेळ दिला नाही, एकमेकांशी बोलला नाही, चर्चा केला नाही, तुमच्या जीवनातला वेळ फुकट गेला, तो दिवस फुकट गेला. प्रत्येक दिवसाचं खूप मूल्य आहे. जीवनात उगवणारा प्रत्येक दिवस हा तुम्ही आनंदानं भारलेला आणि भारलेलाच असायला पाहिजे. कुठलाही दिवस चांगला किंवा वाईट नसतोय, आपण त्याला चांगलं किंवा वाईट बनवतो आपल्या विचार आणि कर्मानं. मग कुटुंबात एकत्र राहताना काय करायला पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे, एकमेकांच्यात संवाद पाहिजे. सगळ्या नात्यांना तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि वेळेवर दिला पाहिजे. वेळ द्या आणि वेळेवर द्या. पैसे मिळवायचे, काम लय आहे म्हणून सगळ्या कुटुंब मुलं बाळ याला तुम्ही वेळ दिला नाही. 60 वर्ष होऊन गेली आणि मग काशीला कवा जायचं आणि काश्मीरला कवा जायचं. नाहीतर 65-70 वर्षी असं जरा डोळ्याला दिसत नसणार आणि चाचपडत म्हणणार हे असलं फुल असतंय काय. आणि सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही एक जागा आहे, इथं 100 वर्षापूर्वी दुसरं कोणतर होतं आणि 100 वर्षानं दुसरं कोणतर असणार आहे. आपण काय परमनंट नाही आहे, इथं भाडेकरूच आहे. एखाद्या भाडेकरूला भाड्यानं आपण घर बीर दिलं तर त्याला नीट सांगत असतो, नीट वापर कर, जरा भिंती रंगवू नकोस, व्यवस्थित स्वच्छता ठेव. तसं देव बी वर्ण पाठवताना सांगते, तुला 60-70 वर्षाचं आयुष्य देऊन पाठवलेलं आहे, नीट राहा, चांगलं विचार कर, चांगलं बोल, चांगलं कर्म कर,
सगळ्यांना आनंद वाट आणि निघून ये. आणि देव कुणावरच कृपा किंवा कोप करत नाही हो. आपणच आपले विचार उच्चार आणि कर्मानं आपणच कृपा किंवा कोप करावे. जग म्हणजे काय किंवा कुटुंबातली माणसं म्हणजे काय, आरसाच आहे की आपला. आपण जे देणार आहे तेच मिळणार आहे, जेवढं देणार आहे तेवढंच मिळणार आहे, ज्या क्वालिटीचं देणार आहे त्या क्वालिटीचं मिळणार आहे. आपण त्रास दिलो कुणाला, आपल्याला त्रास मिळणार आहे. मिळणार म्हणजे मिळणार, त्यात चुकणारच नाही. निसर्गाचा नियमच आहे तो. आरशासमोर उभारला चेहरा दिसतोय, नमस्कार केला नमस्कार करते, हात उगारला हात उगारते. ही जग म्हणजे एक आरसाच आहे, कुटुंब म्हणजे एक आरसाच आहे. तुम्ही विचार कसं करायलाय सातत्यानं कुटुंबातल्या सगळ्या माणसाबरोबर. सून सासूबद्दल विचार करायला कवा असं होऊ दे तसं होऊ दे, असं म्हणत्या तसं म्हणत्या, ते मनातल्या मनात केलेले विचार बी एकमेकाला पोचतातच. कारण लहरींचं हे जग आहे, सूक्ष्म लहरी. ब्रह्मांडाला या युनिव्हर्सला तुम्ही जे मागालाय की नाही, जे कळत न कळत विचार असं प्रसृत करायलाय, ती प्रत्येक रिॲक्शन दुसऱ्यापर्यंत पोहोचायला लागली आणि त्याचं प्रतिक्रिया तुम्हाला जीवनात यायला लागल्या. पण तुमच्या जीवनात आज जर त्रास असेल, संकट दुःख, तुम्हाला दुःख होत असेल, तुमचा आजचा दिवस खराब जात असेल, तर तिचं कारण तुम्ही बाहेर शोधू नका. तुम्ही आतमध्ये बघा, तुमच्यामध्ये बघा. तुमच्या वाट्याला आजचा दिवस दुःखी आला की नाही, ह्यात माझं काय चुकलंय काय, तुम्ही आत्मपरीक्षण करा. स्वयं को जानना, स्वतःला बघणं, स्वतःला ओळखणं, ही सगळ्यात मोठा शोध आहे, लक्षात घ्या. आणि परमार्थ म्हणजे काय आहे, स्वला जाणणं आहे. मग प्रत्येक गोष्ट आज माझ्या वाट्याला ही आल्या की नाही, तर ह्यात माझं काय चुकलंय काय. कुठलीही छोट्या मोठ्या कारणावरनं घटस्फोटाला आलेले 90% केसेस ह्या त्याचे कारण मुळात गेलं तर एकदम किरकोळच असते. पण प्रत्येकाचा अहंकार आणि युगो आडवा आल्यामुळं तिथपर्यंत ते गेलेलं असते. मग एकदम मोठं उच्च शिक्षित माणूस शहाणपण असतेच काय नाही. शहाणपण नावाची दुर्मिळ आहे आणि ते फक्त आणि फक्त सद्गुरूच जीवनविद्येमध्ये देत असतात. आणि तुम्ही कळत न कळत विचार रूपानं, उच्चार रूपानं आणि प्रत्यक्षात कर्म रूपानं जे तुम्ही ह्या निसर्गात देताय तेच तुम्हाला मिळत असते. आणि 24 तास जे फिलिंग, तुमच्या भावना ज्या असतात त्या भावनेप्रमाणेच तुम्हाला प्रतिसाद मिळत असते. तर विश्व प्रार्थना, हरिपाठ, आरती हे जे आपण करतो या वास्तूमध्ये दररोजचं हे जे चालू आहे, ह्या दिव्य आणि सुंदर विचार लहरींचं ह्या ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपण होत असते, या वास्तूमध्ये प्रक्षेपण होत असते आणि ती वास्तू पवित्र आणि शुद्ध होत असते. तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलाय विचारांची ताकद किती असते. आणि कलेक्टिव्ह विचार सगळेजण एकत्र येऊन ज्यावेळी एखादा विचार सोडतात या सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये, ती विचार साकार होतेच. म्हणजे कोरोनात आपण अनुभवलंय, कोरोना हा रोग अस्तित्वात नव्हता, पण ज्यावेळी लाखो लोक एकत्र येऊन ह्या सृष्टीला सांगायला चालू केली, कोरोना हा असा रोग आहे, ह्यानं खोकला येतोय, ह्यानं श्वासोच्छ्वास होते, लाखो लोकांचा विचार या युनिव्हर्सला गेलं आणि युनिव्हर्सनं ते रोग तयार करून पाठवला. आणि ज्यावेळी लोकांनी विचार करायचं बंद केलं त्यावेळी तो रोग निघून गेला. कोरोना ज्याच्या मनाला झाला त्याच्या शरीराला लई लवकर झाला. म्हणून मनाचं आणि विचारांचं सामर्थ्य तुम्ही ओळखा. तुम्ही किती पण कुटुंबात शांती होऊ दे म्हणून कोंबडी कापा, बोकड कापा, शांती घाला, अमुक करा तमुक करा, ह्यानं घरात सुख येणार नाही. लक्षात घ्या, घरात सुख कशाने येते, सगळेजण सुज्ञ आणि शहाणे आपण झालो तर आपल्या घरात सुख येणार आहे. तर एवढंच आजच्या दिवशी आपण शिकूया, नात्यांना वेळ देऊया, एकमेकांशी बोलूया, एकमेकांबद्दल बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोलूया. काय चालू आहे, कुणाचं काय चालू आहे, आजचा दिवस कसा गेला. संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून 10 मिनिटं का होईना चर्चा करूया. मुलांचं काय चाललंय, शाळेत काय शिकवलंय, त्याच्याशी तुम्ही संवाद साधायला पाहिजे. घरात एक मोकळं वातावरण पाहिजे. तुम्हाला ईश्वरानं आणि परमेश्वरानं धन, संपत्ती, पैसा सगळं दिलेलं असताना सुद्धा कायम ताणतणाव, टेन्शन, काळजी, सुख नाही, असं काय होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसून चिंतन मंथन करणं गरजेचं आहे. बोलणं गरजेचं आहे. प्रश्न बोलण्यानं सुटणार आहेत, गप राहण्यानं सुटणार आहेत काय, तुंबून बसण्यानं सुटणार आहेत काय, ताट होण्यानं सुटणार आहेत काय. एकदा ताट व्हायचंच आहे. आत्ताच त्याची प्रॅक्टिस कशाला. आणि मेल्यावरनं काय, हा स्मशानभूमीत बघितला काय, करोडपती असला आणि हे असला आणि लई ताटून असला आणि हे असला, सगळी लाखो लोक तिथं राख होऊन पडलेले आहेत.
जब मेरी मृत्यु होगी तुम मुझे मिलने आओगे, मेरे बारे में बहुत अच्छे अच्छे बातें करोगे और मुझे पता भी नहीं चलेगा। तो आज ही कर दो ना, तो आज ही कर दो ना। जब मेरी मृत्यु होगी तुम मुझे मिलने आओगे, तुम मेरे सारे गुनाह माफ कर दोगे और मुझे पता भी नहीं चलेगा। तो आज ही कर दो ना। लोग सोचते हैं हम टाइम पास कर रहे हैं, मगर हकीकत यह नहीं है। हकीकत यह है कि टाइम हमें पास कर रहा है। म्हणून मिळालेला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदात जगा, चांगलं विचार करा, चांगलं बोला, चांगलं कर्म करा, सद्गुरु कार्य करा। असं आपण हे ज्ञान आत्मसात करूया आणि चांगलं आनंदी जीवन जगूया। एवढंच 24 तारखेला आर्गीला दत्तमंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी 4 वाजता 3 ते संध्याकाळी 5 जीवनविद्या मिशनचा एक मोठा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे आणि ते व्याख्याते जे आहेत ते अशोक खाडे म्हणजे दास ग्रुपचे फाउंडर मेंबर, म्हणजे पेडला म्हणजे आमदार मंत्री सुरेश खाडेंचे